सभेसाठी मतदान होणार आहे। पुण्यामध्ये महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर या दोघांमध्ये प्रमुख लढत होणार आहे। दरम्यान निवडणुकीबाबत पुण्यातील नागरिकांच्या मनामध्ये काय आहे हे साम टीव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आणि योगा करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी पाहुयात। पुण्याचा खासदार कोण होणार हे ठरवण्यासाठी येत्या 13 मे रोजी पुणे लोकसभेचं मतदान पार पडतंय। आणि त्यापूर्वी मात्र पुणेकर नागरिकांच्या मनात कोण दडलंय, पुणेकर नागरिकांना ही निवडणूक कशी हवी आहे या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आपण जर बघितलं तर काही ज्येष्ठ नागरिक आहेत। यंदाची निवडणूक अतिशय म्हणजे मजेशीर वाटतीये, कारण त्रिवेणी संगम झालाय, 3 पक्ष एकत्र आलेत। पण हे सगळे कशासाठी तर मोदींसाठी आलेले आहेत। मोदींसारखे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले, ते पुन्हा एकदा आपल्याला असावेत म्हणून भाजप पक्षाने जे काही सर्व पक्षांना एकत्र केलेलं आहे तर निश्चितच त्यांच्यासाठी चांगलं वातावरण आहे। आमची इच्छा आहे की भाजपच पक्ष आला पाहिजे। काय वाटतं काकू, कोण येईल? भाजप येईल, भाजप येईल, कमळ येईल। पण कशामुळे असं काय वाटतं? नाही, भाजपने काम चांगलं केलेलं आहे, त्यांनी चांगलं केलेलं आहे। मोदींनी चांगलं काम केले, त्यामुळे मोदी सरकारच निवडून यावं। मी पहिल्यांदाच भाजपला मतदान करणार आहे। बरं, तुम्ही जाहीर करताय? जाहीर करते, कारण आमची युती आहे। मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची पुणे शहराची अध्यक्ष आहे आणि आता अजितदादा तिकडे असल्यामुळे चांगला विचार करून अजितदादा तिकडे गेलेत की मोदींचं कार्य चांगलं आहे, मोदींचं काम चांगलं आहे आणि त्याच्याबरोबर आपणही जायला पाहिजे, तर महाराष्ट्राचा विकास होईल। देशाचा विचार केला जातोय का? भाजपच हो केलाच जातो। मोदीने खूप केलेलं आहे काम आणि बीजेपीचं सरकार येणार म्हणून। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।